नमस्कार, मी अश्विन बापट. संध्याकाळचे 7 वाजता आपण बघताय महाराष्ट्र देश एबीपी माझावर. राज्याच्या सरकारची तिजोरी सांभाळणारे अजित पवार महायुतीच्या काही धोरणांशी विसंगत असा सूर आळवत असल्यानं अनेकांच्या भोवया उंचावल्यात. आता हिंदीचाच मुद्दा घ्या ना. पहिलीपासून त्रिभाषा सूत्र का आवश्यक आहे हे सगळ्यांना पटवण्यासाठी सरकारचं एकीकडे आटापिटा सुरू आहे. मात्र अजित पवार म्हणतायत की हिंदी पहिलीपासून नव्हे तर 5वी पासून शिकवली गेली पाहिजे. दुसरा मुद्दा आहे मशिदीवरच्या भोंग्यांचा. या भोंग्याविरोधात भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचा आवाज नेहमीच चढा राहिलाय. मात्र भोंग्यांविरोधात भूमिका घेणाऱ्या भाजपच्या सोमय्यांविरोधात अजित पवारांनी आवाज चढवलाय. निधी वाटपावरून शिवसेनेचे मंत्री आधीच अजितदादांविरोधात उघड नाराजी व्यक्त करतायत. आता मशिदीवरच्या भोंग्यांवरून भाजपच्याच नेत्याविरोधात भूमिका घेण्याची अजितदादांची शैली महायुतीतल्या बिग बॉसला म्हणजे फडणवीसांना कितपत पटणार आहे, हाच प्रश्न सगळीकडे विचारला जातोय. तर 2 ते 3 असे निर्णय किंवा अशा गोष्टी समोर आहेत ज्याच्यामध्ये महायुतीची भूमिका वेगळी आणि अजित पवारांची भूमिका वेगळी आहे का, अशी चर्चा या निमित्ताने सुरू होती आहे. आणि ताजं त्याचं उदाहरण म्हणजे मशिदीवरचे भोंगे. तर हिंदीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांनी नेमकी काय भूमिका मांडली आहे, जाणून घेऊया. आमचे मंत्री दादाजी भुसे यांना आम्ही जबाबदारी दिलेली आहे सगळ्यांची चर्चा करण्याची, नवीन शिक्षण पद्धती काय आहे ती समजावून सांगण्याची, या शिक्षण पद्धतीमध्ये क्रेडिट सिस्टीम काय आहे ती समजावून सांगण्याची. आमचा प्रयत्न एवढाच आहे की आमचा मराठी मुलगा हा या क्रेडिट सिस्टीम मध्ये मागे राहू नये. इतर माध्यमातली मुलं ही त्याच्या पुढे जाऊ नयेत. केवळ क्रेडिट सिस्टीम आपण योग्य प्रकारे पाळली नाही म्हणून. त्यामुळे या संदर्भात सगळ्यांची चर्चा दादा भुसे करतील आणि मग आम्ही अंतिम निर्णय त्या संदर्भातला घेऊ. आमच्या मुलांच्या हिताचा निर्णय आणि मराठीच्याच हिताचा निर्णय घेऊ. काल मुख्यमंत्र्यांनी मीटिंग घेतली. मला असं वाटतं की 1ली, 2री, 3री, 4थी मध्ये हिंदी असू नये. 5वी पासून हिंदी असावं. 1ली पासून मराठी त्यांना शिकवावं. मराठी लिहिता वाचता त्यांना यावं. तर मशिदींवरच्या भोंग्यांवर कारवाई करण्यासाठी भाजपचे किरीट सोमय्या दबाव टाकतायत अशी तक्रार मुस्लिम आमदारांनी केली आहे. आणि अजित पवारांनी मशिदीत किरीट सोमय्यांसाठी नो एंट्री जाहीर करून टाकली आहे. किरीट सोमय्या मशिदीत गेले तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे त्यांनी मशिदीत जाऊ नये अशा सूचना अजित पवारांनी दिल्या आहेत. आज सह्याद्री अतिथीगृहावर मशिदीवरच्या भोंग्यांसंदर्भात एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, सपाचे आमदार अबू आझमी, राष्ट्रवादी नेते नवाब मलिक, सना मलिक, झिशान सिद्दीकी आणि इतर काही मुस्लिम संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीतला आवाज देखील 45 ते 46 डेसिबल आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने घालून दिलेल्या आवाजाच्या मर्यादेचं पालन होऊ शकत नाही, ही बाब पोलीस आयुक्तांनी अजित पवारांच्या निदर्शनास आणून दिली. त्या बैठकीमध्ये अजित पवारांनी नेमक्या काय सूचना दिल्या आहेत, जाणून घेऊया. किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये. मशिदीत सोमय्या गेले तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. याशिवाय आवाजाबाबत नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश पोलिसांना देण्यात आले. तर तणाव निर्माण झाल्यास सोमय्या जबाबदार असतील, मुस्लिम संघटनांनी स्पष्ट निवेदन दिले. अजित पवारांसोबतच्या बैठकीनंतर सपा आमदार अबू आझमी काय म्हणतात, बघूया. सोमैया इस इशू को लेकर के जबरदस्ती जो है ना एक बाउंड्री खड़ा कर रहे हैं. हालांकि पूरे देश में अजान होती है, लेकिन मुंबई में सबसे बड़ा प्रॉब्लम खड़ा हुआ है. मतलब ये सिर्फ और सिर्फ नफरत पैदा करके मुसलमानों के खिलाफ हो रहा है. जहां देखिए जिन एरिया में वोट नहीं मिला ना, कहता है यहाँ वोट जिहाद हुआ है. यहाँ वहां जाकर के इस तरह बदतमीजी करना शुरू किया उन्होंने. हम लोगों ने बात किया, पुलिस प्रशासन के सामने बात किया, अपनी सारी ग्रीवेंसेस हमने रख दिया है. उन्होंने बोला इसका कोई रास्ता निकालेंगे. सारा नियम हमारे लिए बना हुआ है, सारा नियम मुंबई में इंप्लीमेंट हो रहा है. सारा भारतवर्ष, पूरे भारतवर्ष में अजान हो रही है, लेकिन कहीं इतना प्रॉब्लम नहीं जितना यहाँ प्रॉब्लम. तर किरीट सोमय्यांची भाजप नेते आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी जोरदार पाठराखण केली आहे. शेलार काय म्हणतायत ते पाहूया. अजितदादा एका वेगळ्या पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि पुन्हा स्पेसिफिकली या विषयात अजितदादा काय बोलले मला माहित नाही, पण मोठ्या प्रमाणात अवैध आणि ज्याला आपण म्हणू एका मर्यादेच्या वर या भोंग्याच्या आवाजाने त्रस्त समाजाने न्यायालयात धाव घेतली.
न्यायालयाने आदेश दिलेत आणि त्यामुळे अवैध आणि मर्यादेच्या बाहेर न्यायालयीन आदेशाच्या कक्षात येणारे भोंगे उतरवले आणि उतरवले गेले पाहिजे, ही किरीट सोमय्या यांची भूमिका योग्य आहे. तर मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा हा जोरदारपणे उचलला होता तो राज ठाकरेंच्या मनसेने. आता मुस्लिम आमदारांनी किरीट सोमय्यांची अजित पवारांकडे तक्रार केल्यावर मनसे नेते संतोष धुरी काय म्हणतात ते बघूया. पोलीस संचालक मला वाटतं आयुक्त वगैरे दबाव घेऊन काम करतील का या गोष्टीचं? हायकोर्टाची ऑर्डर आहे त्याप्रमाणे ते ऑर्डर ती बजवायची आहे, परंतु सरकार आहे ते हे काम करत नाहीये, ज्याच्याकरता आमचं आंदोलन झालं होतं मागे पण. भोंगे काढा, भोंगे उतरावा म्हणून आंदोलन झालं होतं. आपलं दुर्दैव असं आहे ना की या गोष्टीसाठी आपली मराठी माणसं जे मराठी आमदार आहेत ते एकत्र येऊ शकत नाही, हे दुर्दैव आहे. हटवलेच पाहिजे ही आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका आहे, होती आणि राहणार.